तुमचे देखील केस खूप जास्त प्रमाणात पातळ झालेत आणि त्यासोबतच स्कॅल्प देखील दिसायला लागले, तर अजिबात काळजी करू नका. कारण फक्त 2 नैसर्गिक गोष्टींनी फक्त आणि फक्त 15 दिवसांमध्ये तुमच्या स्कॅल्पवरती नवीन केस उगवायला सुरुवात होऊ शकते. आणि आपला हा उपाय इतका जास्त प्रभावी आहे की जर तुम्ही एकदा वापरला ना, तर महागडे असे केमिकलयुक्त प्रोडक्ट देखील तुम्ही विसरून जाल. आणि त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग फ्रेंड्स, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसांसाठी एक जबरदस्त असा घरगुती सिक्रेट उपाय सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील कमेंट करून नक्की सांगा. बघा, इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या हातामध्ये एक औषधी अशी वनस्पती दिसत असेल आणि हिचं नाव आहे रोजमेरी. रोजमेरी आपल्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि सध्या इंटरनेटवरती ट्रेंडिंगला देखील रोजमेरीचं सिरम आणि सोबतच रोजमेरीचं टोनर तुम्ही पाहिलेलेच असेल. हे आपल्या हेअर ग्रोथसाठी कशा प्रकारे वापरायचं हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे. रोजमेरीमध्ये असे सगळे गुणधर्म आहेत जे आपल्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. बघा, डीएसटी नावाचं एक हार्मोन असतं ज्यामुळे आपली केस गळती प्रमाणाच्या बाहेर वाढते आणि त्यामुळे हे जर हार्मोन्स आपल्या शरीरात वाढले ना, तर आपली केस गळती देखील खूप जास्त प्रमाणात वाढत असते. आणि हे सगळं थांबवण्यासाठी डीएसटी हार्मोन्सला कंट्रोल करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि रोजमेरी यासाठी अतिशय फायदेशीर आहे, कारण रोजमेरीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि सोबतच अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हेल्प होत असते. आता हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आपण पाहूयात. बघा, यासाठी तुम्हाला एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी ऍड करा. जर तुमच्याकडे फिल्टरचं पाणी नसेल तर तुम्ही इथं गोड्या पाण्याचा वापर करा, पण खाऱ्या पाण्याचा किंवा मग क्षारयुक्त पाण्याचा अजिबातच वापर करू नका. आता बघा, याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर आपण जी काही रोजमेरी घेतलेली आहे त्याचे साधारणतः 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. आता बघा, बरेच जण मला कमेंट करून विचारत असतात की आम्हाला रोजमेरी कुठं भेटेल. तर तुमच्या शेजारील एखाद्या स्टोअरमध्ये किंवा औषधाच्या दुकानांमध्ये तुम्हाला अगदी इझिली ड्राय रोजमेरी मिळून जाईल. आणि जर का कुठेच नाही भेटली तर तुम्ही ही ऑनलाईन देखील नक्कीच ऑर्डर करू शकता. बघा, इथं मी साधारणतः 3 चमचे एवढी रोजमेरी याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि 1 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. आता हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी एक सिक्रेट असे इन्ग्रेडियंट ऍड करायचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे मेथीदाणा. बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केसांच्या वाढीसाठी प्रोटीन किती जास्त प्रमाणात आवश्यक आहे आणि सध्या बाजारामध्ये प्रोटीनयुक्त असलेले केमिकलचे प्रोडक्ट देखील अवेलेबल आहेत. परंतु आपण जेव्हा त्याचा वापर करतो ना, त्याचे केसांवरती परिणाम कमी आणि दुष्परिणामच जास्त दिसतात. जर तुम्हाला नैसर्गिक असे तुमच्या केसांवरती छान परिणाम पाहिजे असतील ना, तर तुम्ही मेथीमधील प्रोटीनचा वापर नक्कीच करू शकता. कारण याच्यामध्ये जे काही नैसर्गिक प्रोटीन असतात ते आपल्या केसांना अगदी मजबूत बनवतात आणि सोबतच स्ट्रॉंग बनवतात. कारण मेथीदाण्यांमध्ये निकोटिक ऍसिड असतं जे आपल्या केसांच्या मुळांना अगदी घट्ट पकडून ठेवत असतं आणि त्यामुळे केसांचा हेअरफॉल देखील कमी होतो. बघा, साधारणतः अर्धा चमचा एवढा मेथीदाणा मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे. मेथीदाण्याचं प्रमाण तुम्ही इथं कमी किंवा जास्त देखील वापरू शकता. त्यानंतर हे सगळं काही मिश्रण अगदी 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला गॅसवरती लो फ्लेमवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. बघा फ्रेंड, जी 15 किंवा 20 वयोगटातील मुलं मुली असतात ना, त्यांना घरामधून परमिशन नसते की कोणतंही केमिकल प्रोडक्ट केसांना लावावं. कारण पालकांना भीती वाटत असते की त्यांचे केस वेळेच्या अगोदरच पांढरे होऊ नयेत किंवा केस गळती देखील होऊ नये. आणि अशा वयोगटातील मुलं किंवा मुली आपला आजचा हा उपाय अगदी डोळे झाकून नक्कीच वापरू शकतात. कारण आपण याच्यामध्ये कोणताही केमिकल असलेला प्रोडक्ट अजिबातच वापरलेला नाहीये. आता बघा, रोजमेरी आणि सोबतच मेथीचे गुणधर्म पूर्णपणे पाण्यामध्ये उतरायला इथं सुरुवात झालेली आहे. आणि त्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा हेअर वॉश कराल ना, तेव्हा शॅम्पू स्कॅल्पवरती डायरेक्ट अजिबात अप्लाय करायचा नाही. तो पाण्यामध्ये डायल्यूट करायचा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचा. आता इथं तुम्ही बघू शकता, आपलं जे काही पाणी आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि जे काही रोजमेरीचं पाणी आहे ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर आता आपली जी काही पुढची स्टेप आहे ती पाहूया. तर ती तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, साधारणतः 2 चमचे एवढे रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे रेशनचे तांदूळ अवेलेबल नसतील तर जे कोणते तांदूळ असतील ते देखील तुम्ही इथं घेऊ शकता. आणि त्यानंतर साधारणतः 15 मिनिटांसाठी किंवा 20 मिनिटांसाठी आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. बघा, जर तुमच्याकडे जास्त टाइम असेल तर तुम्ही अगदी रात्रभर देखील तांदळाला भिजवत नक्कीच ठेवू शकता. कारण त्याचा जास्त असा चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या केसांवरती नक्कीच मिळणार आहे.
इथं माझ्याकडे थोडासा टाइम कमी आहे, त्यामुळे मी फक्त 15 ते 20 मिनिटांसाठीच तांदूळ भिजत ठेवणार आहे. बघा, मी या बाउलमध्ये साधारणतः 2 चमचे एवढे तांदूळ ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि 15 मिनिटांनी तुम्ही इथं बघू शकता पाण्याला अगदी व्हाईट असा कलर आलेला आहे आणि हा जो कलर आहे ना, ते पाणी आपल्या केसांसाठी अतिशय परिणामकारक ठरणार आहे. आता जे काही तांदूळ आहेत ना, त्याच्यामध्ये जेवढं जास्त स्टार्च असेल ना, तेवढा जास्त तुमच्या केसांना फायदा होणार आहे आणि तेवढे जास्त चमकदार आपले केस होणार आहेत. त्यानंतर बघा, आपण जे काही मेथीचं आणि रोजमेरीचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं, ते पाणी आपल्याला एखाद्या स्ट्रेनरच्या साहाय्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता किती छान असा पिवळा रंग याला प्राप्त झालेला आहे आणि हा तुमच्या केसांना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या केसांमध्ये तुम्हाला अप्रतिम असे बदल देखील जाणवणार आहेत. आता तुम्ही म्हणाल, की हे रोजमेरी आणि सोबतच मेथीचं सोल्युशन तर तयार केलंय, मग तांदळाचं पाणी नक्की कसं वापरायचं? तर बघा, जे तांदळाचं पाणी आहे ते ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा जर स्किप करायचं असेल तरी देखील तुम्ही इथं स्किप करू शकता. तुम्ही फक्त मेथी आणि रोजमेरीचा स्प्रे देखील केसांवरती अप्लाय करू शकता. मी काय करते, हेअर वॉश करण्याच्या अगोदर रोजमेरी आणि मेथीच्या सोल्युशनमध्ये तांदळाचं पाणी थोडंसं ॲड करते आणि त्यानंतर हे सिरम केसांवरती अप्लाय करत असते. बघा, हे जे सिरम आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता. फक्त काय करायचं, काचेच्या बॉटलमध्ये भरायचं आणि फ्रीजमध्ये एका आठवड्यासाठी तुम्ही आरामात हे बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वापरायचंय तेव्हा वापरू शकता. बघा, वापरताना काय करायचंय, एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि त्यानंतर स्कॅल्पवरती स्प्रे करायचं आणि जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर एखाद्या कॉटनच्या साहाय्याने देखील तुम्ही हे अप्लाय करू शकता. आणि जेव्हा का तुम्हाला शॅम्पू करायचा असेल तेव्हा देखील याचा वेगळ्या पद्धतीने तुम्ही वापर नक्कीच करू शकता. जो कोणता शॅम्पू तुम्ही वापरताना तो याच्यामध्ये मिक्स करा आणि त्या शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. अगदी आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा जरी हे सोल्युशन तुम्ही वापरलं ना, तर तुमच्या स्कॅल्पवरती नवीन केस उगवण्यासाठी हेल्प होणार आहे आणि जर केस अजिबात वाढत नसतील तर ते देखील वाढवण्यासाठी हेल्प होईल. तुम्ही इथं बघू शकता, मी सगळं काही जे सिरम आहे किंवा जे काही आपलं टोनर आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आता हे टोनर किंवा सिरम अप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला हेअर वॉश करण्याच्या 1 दिवस अगोदर तुमच्या स्कॅल्पवरती टोनर व्यवस्थित असं स्प्रे करून घ्यायचं आहे आणि जर का तुमच्याकडे टाइम नसेल तर फक्त अर्धा किंवा 1 तास जरी वापरला ना तरी देखील चालू शकतं. आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने मसाज करायचं आणि मसाज केल्याच्या नंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचा. आठवड्यामधून फक्त 2 वेळा ट्राय करून बघा, तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या दूर होऊन जातील. आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि 6 महिने सलग आपला हा उपाय करून बघा, तुमचे केस अगदी पातळ झालेले असतील ना ते देखील घनदाट होतील. आणि आपला हा उपाय तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. बाय बाय.